विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मुंबई उच्च न्यायालय याकरिता महत्त्वपूर्ण असे 25 प्रश्न बघायचे आहेत 50 गुणांसाठी. आजचा व्हिडिओ अगदी महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघत आहेत. आणि जेवढेही मी प्रश्न तुमच्यासमोर प्रेझेंट करत आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत असेल तर आपण खाली कमेंट देखील करू शकता. पहिला प्रश्न आहे, अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली? ऑप्शन आहेत इंडिया हाऊस, गदर, हिंदुस्तान सोशलिस्ट आर्मी की मित्रमेळा. तर अमेरिका आणि कॅनडा स्थित भारतीयांनी या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला आहे. उत्तर आहे गदर ही जी संघटना आहे ती स्थापन केली. पुढील प्रश्न, स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म, अग्रेसिव्ह हिंदुझम असे कोणी केले? सरोजिनी नायडू, भगिनी निवेदिता, ॲनी बेझंट की वरील सर्व? तर स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म असे भगिनी निवेदिता यांनी केले. पुढील प्रश्न, क्रिप्स योजना काँग्रेसने का नाकारली? ऑप्शन आहेत मुस्लिम लीगने क्रिप्स मिशनला पाठिंबा दिला होता. भारतातील कोणताही राजकीय पक्ष क्रिप्स योजनेबाबत समाधानी नव्हता. क्रिप्स योजनेत पाकिस्तान निर्मितीचा समावेश होता की वरीलपैकी कोणताही पर्याय योग्य नाही? तर योग्य उत्तर आहे भारतातील कोणताही राजकीय पक्ष क्रिप्स योजनेबाबत समाधानी नव्हता, म्हणून क्रिप्स योजना काँग्रेसने नाकारली. पुढील प्रश्न, अनौद्योगिकरण म्हणजे काय? वैज्ञानिक शोधांच्याद्वारे उद्योगांना चालना, मोठ्या उद्योगांची निर्मिती, उत्पादनाचे नफा हेच उद्दिष्ट की औद्योगिक उत्पादन कमी होणे? तर अनौद्योगिकरण म्हणजे काय? तर औद्योगिक उत्पादन कमी होणे. पुढील प्रश्न, कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करीत असे? कायमधारा पद्धत, रयतवारी, महालवारी की वायदा? तर ही जी पद्धत आहे ती आहे रयतवारी पद्धत. यानंतर पुढील प्रश्न, ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकाराने जबाबदार राज्य पद्धती देईल असे 1917 साली कोणी घोषित केले? मोर्ले, मिंटो, मॉन्टेग्यू की चेम्सफोर्ड? तर हे कोण म्हणाले? तर उत्तर आहे मॉन्टेग्यू. यानंतर पुढील प्रश्न, 1919च्या मॉन्टफोर्ड कायद्यावर ही स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशी टीका कोणी केली? लाला लजपत राय, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी की पंडित नेहरू? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे लोकमान्य टिळक. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? 1935चा कायदा, 1947चा कायदा, 1951चा कायदा की 1955चा कायदा? तर लक्षात घ्या, 1955च्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली. पुढील प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या मुंबई येथील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ॲलन ऑन्टिव्हियन ह्यूम, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, योमेश चंद्र बॅनर्जी की स्वातंत्र्यवीर सावरकर? तर याचं राईट आन्सर काय आहे कमेंट करा. तसेच लक्षात घ्या, जर आपल्याला जानेवारी ते डिसेंबर 2025 या वरती महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे असेल तर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ तयार केला आहे, ज्यामध्ये 310 प्रश्न आपण कव्हर केले आहेत. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो व्हिडिओ देखील आवर्जून बघा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला फायदा होईल. तर राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या मुंबई येथे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे ऑप्शन 3 योमेश चंद्र बॅनर्जी होते. पुढील प्रश्न, भारताच्या दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटिशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे असे ठामपणे प्रतिपादन करणारे पहिले भारतीय विचारवंत कोण? दादाभाई नौरोजी, VKRV राव, रमेशचंद्र दत्त की विनगेट? राईट आन्सर आहे दादाभाई नौरोजी. यानंतर पुढील प्रश्न, आझाद हिंद सेनेचा मानवंदनेचा व अभिवादनाचा मंत्र काय होता? चलो दिल्ली, जय हिंद, जय जवान की जय भारत? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 जय हिंद. पुढील प्रश्न, भारतीय कामगार संघटनांवर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला?
अमेरिकन क्रांती, फ्रेंच क्रांती, रशियन क्रांती की औद्योगिक क्रांती? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन 3, रशियन क्रांतीचा भारतीय कामगार संघटनांवर फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला होता. यानंतर पुढील प्रश्न, अचूक कालक्रम लावायचा आहे. गदर पार्टीची स्थापना, चौरी चौरा घटना, खुदिराम बोसची फाशी की मलबारमध्ये मोपला बंड? याला कालक्रम लावा म्हटलं तर आधी झालेली घटना पहिल्यांदा घ्यायचे आणि शेवटी झालेली घटना शेवटी येईल अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी क्रम लावायचा आहे. तर याचा योग्य क्रम आहे 3-1-4-2, म्हणजेच खुदिराम बोसची फाशी, त्यानंतर गदर पार्टीची स्थापना, यानंतर मलबारमध्ये मोपला बंड आणि चौरी चौरा घटना हा अचूक कालक्रम आहे. म्हणजेच ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 3-1-4-2. पुढील प्रश्न, ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंगरा यास कधी फाशी दिली? 1860, 1899, 1900 की 1909? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 1909 मध्ये फाशी दिली. यानंतर पुढील प्रश्न, टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला आहे? ऑप्शन आहेत अंदमान, येरवडा, मंडाले की अहमदनगर आणि आत्ताचं नाव अहिल्यानगर? तर राईट आन्सर आहे मंडालेच्या तुरुंगात हा ग्रंथ लिहिला. पुढील प्रश्न, सर्व समाजसुधारकांच्या कार्यामागचा उद्देश काय होता? मानवता धर्मानुसार नव समाजाची उभारणी, इंग्रजी शासनाला विरोध करणे, धार्मिक भावना रुजवणे की भारतात लोकशाहीचा पुरस्कार करणे? योग्य उत्तर आहे मानवता धर्मानुसार नव समाजाची उभारणी. पुढील प्रश्न, मुस्लिम समाजातील पडदा पद्धती व बहुपत्निकत्व या पद्धतींना कोणी विरोध केला होता? सर सय्यद अहमद खान, बॅरिस्टर जिना, खान अब्दुल गफार खान की रहमत अली? तर लक्षात घ्या, याचं जे राईट आन्सर आहे ते आहे सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिम समाजातील पडदा पद्धती व बहुपत्निकत्व या पद्धतींना विरोध केला होता. यानंतर पुढील प्रश्न, वहाबी चळवळीचे उद्दिष्ट कोणते? मुसलमानांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, जगातील सर्व मुसलमानांचे एकत्रीकरण करणे, हिंदूंना विरोध करणे की मुसलमानांचे राज्य स्थापन करणे? तर लक्षात घ्या, वहाबी चळवळीचे जे उद्दिष्ट होते ते होते मुसलमानांचे राज्य स्थापन करणे. पुढील प्रश्न, इसवी सन 1857 उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट कोणते? इंग्रजांना समूळ नष्ट करणे, इंग्रजांना सहकार्य करणे, इंग्रजांना विरोध करणे की वरीलपैकी कोणतेही नाही? तर इसवी सन 1857 उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचं मुख्य उद्दिष्ट होतं इंग्रजांना समूळ नष्ट करणे. पुढील प्रश्न, भिल्लांचा उठाव डॅडॅश येथे झाला? पुणे, मुंबई, खानदेश की कोकण? तर प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. तसेच व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि लाईक केल्यानंतर खाली हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करायचं आहे. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक मुंबई. यानंतर पुढील प्रश्न, आफ्रो एशियन देशाचे बांडुंग संमेलन केव्हा पार पाडले? 1948, 1951, 1953 की 1955? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे 1955 मध्ये आफ्रो एशियन देशाचे बांडुंग संमेलन पार पडले. पुढील प्रश्न, जालियनवाला बागेतील निरपराधी निशस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले? जनरल डायर, ओडवायर, चेम्सफोर्ड की कर्झन? तर जालियनवाला बागेतील निरपराधी निशस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश जनरल डायर याने दिले. यानंतर पुढील प्रश्न, इसवी सन 1932 मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी महात्मा गांधी यांच्यात झालेला करार म्हणजे जातीय निवाडा, पुणे करार, अस्पृश्य संबंधीची रूपरेषा, वरीलपैकी कोणतेही नाही? तर योग्य उत्तर आहे पुणे करार. पुढील प्रश्न, ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? जुनागड, हैदराबाद, काश्मीर की अयोध्या? योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 हैदराबाद. यानंतर पुढील प्रश्न, सप्टेंबर 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना डॅडॅश यांनी केली?
इंदुलाल याज्ञिक, जॉर्ज अरुंडेल, ॲनी बेझंट की गोपाळ कृष्ण गोखले. तर लक्षात घ्या, सप्टेंबर 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना ॲनी बेझंट यांनी केली. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने एकूण 25 प्रश्न आपण बघितले आहेत. यापैकी आपले किती बरोबर आले खाली कमेंट करा. आणि परीक्षेसाठी जर आपल्याला 15,000 प्लस प्रश्न आणि 300 प्लस ऑनलाईन टेस्ट हवे असेल तर याची प्राईज आहे 299, परंतु मात्र तुम्हाला 240 रुपयामध्ये आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. हा कोर्स परचेस करताना NEW20 हा कुपन कोड यूज करायचा आहे. 20% डिस्काउंट तुम्हाला दिला जातोय. याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. आपल्या स्क्रीनवर ज्या डिटेल दिसत आहेत हे सर्व मटेरियल तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत. या कोर्सची व्हॅलिडिटी 1 वर्षांची असणार आहे. 1 वर्षामध्ये जेवढेही एक्झाम येईल याकरता आपण हे मटेरियल नक्की यूज करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच खाली हाईप बटन आहे त्यावर देखील क्लिक करायचं आहे. आणि डेली सकाळी 9 वाजता आपला व्हिडिओ येत असतो, त्यामुळे अवश्य सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. थँक्यू.